हां, टिवट्या गावात आहे काही बाटली. टिवट्या राहता कामा नाही टिवट्या. गावात एक सुद्धा बाटली राहता कामा नाही टिवट्या. सगळ्या बाटल्या सगळ्या बाटल्या माझ्याकडं आण टिवट्या. त्यो गग्या त्यो गगाराम त्याच्यातच लपला टिवट्या. आणि त्या त्या लक्षाने त्या गगारामला कुठंतरी लपिवला टिवट्या. त्या लक्षाने त्या गंगारामला कुठंतरी कुठंतरी लपिवला टिवट्या. आपल्याला त्या गंगारामला ढूंढायचा टिवट्या. त्यामुळं गावात एक सुद्धा बाटली ठेवू नको टिवट्या. तुला जी बाटली दिसन टिवट्या, जी बाटली दिसन तुला, सगळ्या बाटल्या या कवट्या माकडकड, सगळ्या बाटल्या या कवट्या माकडकड आण टिवट्या. तो गग्या माझ्या हातातून वाचू शकत नाही टिवट्या. मी त्या गग्याला मारून टाकणार आहे टिवट्या. आणि त्या त्या बाटलीतली जी रीती आहे टिवट्या, रीती टिवट्या, ती रीती माझ्याकडे ठेवणार आहे मी टिवट्या. ती रीती जादूची रीती टिवट्या. तो गाग्या इथंच कुठं असणार आहे टिवट्या. तो गाग्या लांब जाऊ शकत नाही टिवट्या. लक्षा किती पण चलक असू दे, पण येऊ कवट्या माकड, येऊ कवट्या लय चलक आहे टिवट्या. त्यो शहर तर मी सव्वा शेर आहे टिवट्या. ही सगळ्या गावाला माहिती टिवट्या. त्यामुळं म्हणतोय टिवट्या, गावात एक सुद्धा बाटली राहता कामा नाही टिवट्या. ती बाटली मग कसली का असना टिवट्या. ती बाटली पाण्याची बाटली असू दे, ती बाटली पाण्याची बाटली असू दे, नाहीतर ती बाटली दारूची असू दे, सगळ्या बाटल्या या कवट्या माकडच्याच हातात पाहिजे टिवट्या. एक ना एक बाटली मी निवडून बघणार आहे टिवट्या. एक ना एक बाटली ह्यो कवट्या माकड निवडून बघणार आहे टिवट्या. गावात एक सुद्धा बाटली राहता कामा नाही टिवट्या. कळलं का? येड्या, कळलं का तुला? का नाही मी इतक्या वाढूळ काय म्हणतोय? थोडं तरी कळू दे तुला. कवट्या माकड तुझा वस्तात आहे टिवट्या. ह्यो कवट्या माकड तुझ्या गँगचा म्हणजे माझी गँग तुम्हीच आहे टिवट्या. पण या कवट्या माकडची गँग आहे. मी या कवट्या माकडच्या गँगचा बॉस आहे टिवट्या. वस्ताद आहे. त्यामुळं सगळ्यांनी माझं ऐकायचं. तो लक्ष कुठं लांब जाऊ शकत नाही टिवट्या. तो लक्ष कुठंच लांब जाऊ शकत नाही. तो लक्ष गावला ना त्याला इतका कुत्रीच्या आईवने हाणायचा. इतका पण त्याला कुत्रीच्या आईवने हाणायचा टिवट्या. लय म्हणजे लय त्याला त्याच्या आईचं दूध आठवलं पाहिजे टिवट्या. त्याला मी येऊ कवट्या इतका हाणणार आहे टिवट्या. फक्त तो लक्ष मला घावला पाहिजे टिवट्या. मी त्याच्यावर लय डोळा ठेवून आहे टिवट्या. त्यांनी माझी आणि गंगेची चांगली सेटिंग लागली होती आमची. गंगेची आणि माझी चांगलं जुळत आलं होतं टिवट्या. पण तो मधीच टपकला टिवट्या. आणि आमची प्रेम कहाणी बंद पडली टिवट्या. बस
मला एकट्यालाच गंगी आवडत होती. हां, गंगीला मी नव्हतो आवडत. हां, पण म्या काहीतरी ॲडजस्ट केलं असतं ड्युट्या. हां, पण या हरामखोर लक्षाने सगळा नायनाटा केला ड्युट्या. हां, थू. हां, या या लक्षाने सगळा नायनाटा केला ड्युट्या. हां, त्यो त्यो लक्ष त्या गंगीच्या नुसता पुढं पुढं करायचा ड्युट्या. हां, मलाही थोडं सुद्धा पटत नव्हतं ड्युट्या. हां, इतकं सुद्धा किंचित सुद्धा मला थोडं सुद्धा पटत नव्हतं. हां, पहिली गंगेची न माझी लय दोस्ती होती ड्युट्या. हां, पण ह्यो हरामखोर लक्ष आल्यापासून या कवट्याला ती थोडी सुद्धा बघाना ड्युट्या. हां, थोडी सुद्धा वाकड्या नजरेने का होईना. हां, थोडंसं मी काय म्हणतोय लय नका का नसाना. हां, मी काय म्हणतोय ड्युट्या. हां, कळतंय का नाही तुला. हां, हरामखोरा मी काय म्हणतोय लय नका का नसाना. हां, पण कमीत कमी किंचित तरी इतकीत तरी जुळूक टाकावं माणसाने ड्युट्या. हां, पण ती गंगी येड्या डोक्याची. हां, माझ्याकड या कवट्याकड थोडं सुद्धा बघत नाही ड्युट्या. हां, सगळं त्यो लक्ष कारणीभूत आहे या गोष्टीला ड्युट्या. हां, त्यामुळं तो लपलाय लक्ष कुठंतरी ड्युट्या. हां, ड्युट्या तो लक्ष इथंच गावात कुठंतरी लपलाय ड्युट्या. त्याला आपल्याला पकडायचा ड्युट्या. त्याला पकडल्यावर इतका त्याला हाणायचा ड्युट्या. हां, त्याला त्याच्या बापाचं नाही याडमाटा. बापाला काय लेकरू येतं काय. हां, त्याला त्याच्या आईचं दूध आठवलं पाहिजे ड्युट्या. हां, इतका त्याला मी कुत्रीच्या आईवणे आणणार आहे ड्युट्या. हां, गंगीच्या आणि या कवट्या माकडच्या झोपांमध्ये येणार त्याला ह्या कवट्या माकड बघून घेणार ड्युट्या. आणि तो हरामखोर तो गंगाराम त्या लक्षाला सपोर्ट करतो ड्युट्या. हां, तो गाग्या त्याला तर मी त्याच्या शिडीला धरणार आणि गारा फिरवणार ड्युट्या. हां, आणि त्याला मी डायरेक्ट मला तर काय वाटतंय ड्युट्या. हां, तो गाग्या गावल्याच्या नंतर हां, त्याची शिडीच कापतो ड्युट्या. मला काय वाटतं ड्युट्या त्या गंगारामची. हां, म्या शिडी कापावं ड्युट्या. हां, त्यो गाग्या त्या शिडीला लय चोळीत असतो ड्युट्या. हां, असली वरची शिडी. हां, लोक टकलं करताना शिडी राखीत्या ड्युट्या. हां, ती शिडी ड्युट्या त्या शिडीला ह्यो कवट्या माकड एक तर काड्याची पेटीने आग लावतो ड्युट्या. नाही तर कात्रीने मी ती शिडी कापून टाकतो ड्युट्या. म्हणजे सगळी झंझट खतम होईन ड्युट्या. लय माझ्या त्यो डोक्यात बसलाय ड्युट्या. हां, त्यो गंगाराम माझ्या लय डोक्यात बसलाय ड्युट्या. आणि त्याच्याहून जास्त त्यो लक्ष या कवट्या माकडच्या लय मस्तकात बसलाय ड्युट्या. हां, त्या गंगारामला मी 100% काय करणार काड्याच्या पेटीने त्याच्या शिडीला आग लावतो. नाहीतर मग ड्युट्या कात्रीने मी ती शिडी
डायरेक्ट कापून टाकतो ड्युट्या. हां, इतका तो गंग्या माझ्या डोक्यात बसलाय ड्युट्या. हां, 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 थू. इतका या कावट्या माकाळच्या डोक्यात बसलाय ड्युट्या. हां, त्यामुळं गावात एक सुद्धा बाटली ड्युट्या. गावात एक सुद्धा बाटली राहता कामा नाही ड्युट्या. हां, सगळ्या बाटल्या ड्युट्या माझ्याकडं. हां, एखादा हगायसरी ड्युट्या एखादी बाटली घेऊन चालला ना, हां, त्याच्या हातातून बाटली हिसकून माझ्याकडं आण ड्युट्या. पण एक सुद्धा बाटली ह्या गावात दिसली नाही पाहिजे ड्युट्या. एक सुद्धा बाटली या या गावात दिसली नाही पाहिजे ड्युट्या. सगळ्या बाटल्या इकडं आण ड्युट्या. हां, ती बाटली दारूची असो नाहीतर ती बाटली मँगो ज्यूसची असू, मँगो ज्यूसची, नाहीतर ती बाटली स्लाईस, नाहीतर कोका कोला, कसली पण बाटली असू दे. हां, ड्युट्या त्यो हरामखोर गंगाराम त्या कोका कोला बाटलीसुद्धा लपायला बसलाय ड्युट्या. हां, त्या हरामखोर गंगारामचं काय सांगता येत नाही ड्युट्या. त्या हरामखोर गंगारामचं हां, थोडंसुद्धा काय सांगता येत नाही ड्युट्या. त्यो गंगाराम जवळ मरत नाही ड्युट्या, हां, तवर मी गंगीला हासिल करू शकत नाही ड्युट्या. हां, कारण मी काय पण करायला लागलो ना ड्युट्या, त्यो गंगाराम, त्यो गंग्या मधीच येतोय ड्युट्या. हां, त्या जादूच्या रीतीने सगळं नायनाटा करतोय ड्युट्या. हां, ती रीती असा फुकितोय ड्युट्या. हां, असा असा हाताव घेऊन ती रीती फुकितोय ड्युट्या. हां, आणि माझा सगळा प्लॅन चौपट होतोय ड्युट्या. हां, सगळा प्लॅन चौपट होतोय ड्युट्या. हां, मी एकदा लक्ष्याला पकडला होता ड्युट्या. हां, एकदा लक्ष्याला, बापाला आणि महेश कोठारे याला पकडला होता ड्युट्या म्या. हां, पण त्या जादूच्या रीतीने सगळा नायनाटा केला ड्युट्या. हां, सगळा म्हणजे सगळा त्या जादूच्या रीतीने हां, नायनाटा केला ड्युट्या. त्यांच्याकडं बंदुका नव्हत्या ड्युट्या. हां, लक्ष्या आणि बापा मी त्यांना पकडलं होतं ड्युट्या. हां, आणि लक्ष्या म्हणजे तिथंच होता ड्युट्या. हां, पण जराशी लांब होता आणि लपला होता. आणि तो गंगाराम म्हणजे ती जादूची बाटली त्या लक्ष्याकडे होती ड्युट्या. हां, त्यामुळं तो लक्ष्या गंगारामला म्हणला, "ए ए गंगाराम, आम्हाला वाचव ड्युट्या." सॉरी, तो लक्ष्या त्या गंगारामला काय म्हणला माहिती का? हां, गंग्या म्हणला, "आता तुझ्याच हातात आहे तर आमचा जीव तुझ्याच हातात आहे. गंगाराम काय पण कर, पण आम्हाला या वक्त्या कावट्या माकडच्या तावडीतून वाचव कसं पण." हां, इतका लक्ष मला भ्यायचा ड्युट्या. हां, आणि तो तसं म्हणल्यावर लगेच त्या गंगारामने लगेच जादूची रीती अशी फुकली आणि त्यांच्याकडं बंदुकी आल्या ड्युट्या. हां, आमच्याहून भारी बंदुकी आल्या त्यांच्याकडे ड्युट्या. हां, आणि आमच्या गोळ्या झाडायला लागल्या ड्युट्या. हां, आणि तो लक्ष तर हां, तो हरामखोर लक्ष तर बिगर बंदुकीचं आमच्या गोळ्या झाडीत होता ड्युट्या. गोळ्या झाडीत होता या कावट्या माकडाव.
आतापर्यंत कुणीच कवट्या माकाळला गोळ्या झाडल्या नाहीत. आणि तो हरामखोर त्या लक्षाने गोळ्या झाडल्या ड्युट्या या या कवट्या माकळा ड्युट्या. म्हणजे इतकं तो गंगाराम इतकी त्याला जादुई ड्युट्या. त्यामुळं या गावात एक सुद्धा बाटली राहता कामा नाही ड्युट्या. सगळ्या बाटल्या कवट्या माकळाकडं ड्युट्या. सगळ्या बाटल्या कवट्या माकळाकडं. घसा बसायला लागला ड्युट्या माझा. इतकं तुला मी बोलू या कवट्या माकळचा घसा बसायला लागला ड्युट्या. त्यामुळे तुला सांगतो ड्युट्या, एक सुद्धा बाटली या गावात राहता कामा नये, नाही तर तुला या जगात मी राहू देणार नाही. तुलाच डायरेक्ट मी कोयत्याने कापून टाकीन मग. त्यामुळे तुला एकाच भाषा सांगतोय आणि गोडी सांगतोय ड्युट्या, गावात एक सुद्धा बाटली राहू देऊ नको ड्युट्या. आणि मला एखादी बाटली दिसली तर मी तुला उरपटा टांगेन ड्युट्या. मी तुला उरपटा टांगेन ड्युट्या. आणि तुझा पाय कापून टाकीन. एकच पाय राहू देईन तुला ड्युट्या. त्यामुळं गावात एक सुद्धा बाटली राहता कामा नाही ड्युट्या. कळलं का तुला? कळलं का? ही गोष्ट जराशी डोक्यात ठेव ड्युट्या. नाही तर तुझ्या डोक्यात येऊन जाऊन गंगीची बहीण असती. माझ्या गंगेची बहीण तुला आवडती. येऊन जाऊन तुला तीच डोक्यात असते तुझ्या. त्यामुळं मी जे म्हणतोय त्याच्याकडे जराशी लक्ष दे ड्युट्या. तो गंग्या या कवट्या माकळच्या हातातून अजिबात वाचू शकत नाही. अजिबात वाचू शकत नाही ड्युट्या. लय हसा येते ड्युट्या मला. या कवट्या माकळला लय हसा येते, कारण मी त्यांना कुत्रीच्या आईवानी त्यांचं मी हाल करणार आहे ड्युट्या. ड्युट्या कुत्रीच्या आईवानी मी त्यांचं हाल करणार आहे ड्युट्या. आणि रात्रीच्याला आपल्याला ड्युट्या चिकन आण जराशी. चिकन खायचं या कवट्या माकळचं लय मन झालंय ड्युट्या. जवळजवळ आठवडा झाला असं ड्युट्या या कवट्या माकळनी चिकनाला बघितलं सुद्धा नाही ड्युट्या. तुला तर माहीतच आहे या कवट्या माकळला चिकन खायचा किती नाद आहे. किती या कवट्या माकळला चिकन खायचा नाद असतोय ड्युट्या. एक टाइम मी काय करतो, कालवण खात नाही मी. कशाचंच उसळीचं कालवण या कवट्या माकळला पटत नाही. या कवट्या माकळला फक्त वांग्याचं कालवण, आणि ती पण मसाल्यातलं, आणि चिकन फक्त या कवट्या माकळला एवढी 2च कालवण आवडतात ड्युट्या. बरं, यांचं आपण थोड्या वेळाने बघू. पण पहिलं ड्युट्या आपल्याला चिकन आणायचं काय विसरू नको ड्युट्या. नाही तर मी तुला तर माहीतच आहे मग मी येऊ कवट्या माकळ मग काय करतो तुला मग चांगलंच माहिती ड्युट्या. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास मला तर माहीतच आहे
तुम्हाला आजचा व्हिडिओ लय म्हणजे लय ड्युट्या हां या मंडळींना आजचा व्हिडिओ लय आवडला ड्युट्या हां मलाही पण माहीत आहे. त्यामुळं तुम्ही या आजच्या व्हिडिओ लय हसल्या ड्युट्या हां ही माणसं लय आजच्या व्हिडिओत हसल्या ड्युट्या. या आपल्या शेखर कॉमेडी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हां हां तुम्ही आता बघतात त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका. हां कळलं का? नाही तर मी एकाचं सुंबार बघन मग. हां हां थू. चला मग भेटूया आपण पुढल्या व्हिडिओत. हां 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 थू.